पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे माताजी, नेत्राची लाईफ खूप बोरिंग आहे. त्याची लाईफ मध्ये लव येऊ दे, त्याची लाईफ मध्ये काहीतरी रोमॅन्टिक येऊ दे. काय ताई? हे माताजी, नेत्राची लाईफ मध्ये एक मस्त हँडसम रोमॅन्टिक राजकुमार येऊ दे. अद्वैत भाईजी, अद्वैत भाईजी, शूट टायमिंगचे बॉस. आता मी निघते, नाही तर माझा राजकुमार माझ्यावर चिडते. सकाळपासून 3 वार भांडण झालं. बोलो. बाय 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 बाय. राग आलाय का मग? रागवलीस माझ्यावर? तुम्हाला राग आला ना माझा? तुम्ही काही बोलत नाही म्हणजे तुम्हाला राग आलाय माझा? आय डोंट नो. म्हणजे मला माहिती नाही मला तुझा राग आलाय की नाही आलाय. पण मला सगळं कळतंय. मी तुमचा राग समजू शकते. पण साहेब, हे जे काही चाललंय ते सगळं तुमच्या चांगल्यासाठी चाललंय. नेत्रा, माझ्यासाठी काही करायचं असेल ना तर खायला बनव माझ्यासाठी. भूक लागलीये मला. डिनर सुद्धा नाही केलाय मी. का? भूक नव्हती. आणि जर मी डिनर केला असता तर मला तुझ्या हातचं उपीट कसं खायला मिळालं असतं? बनवशील माझ्यासाठी उपीट? लगेच. चल. काही हवंय का शेखर? हो, बघतो मी. नाही, मला सांगा, मी देते ना शोधून. अगं, काही माझे महत्वाचे पेपर्स मी कपाटात ठेवले होते, ते सापडत नाहीयेत. मी चुकून तुझ्या ड्रॉवर मध्ये नाही ठेवले ना? बघतो. ड्रॉवर लॉक आहे. चावी दे. रुपाली, चावी. नाही, हरवली आहे चावी. तुझ्याकडनं चावी हरवली? कमाल आहे. ह्या घरात सगळ्यात व्यवस्थित तू, आणि तू म्हणते चावी हरवली. शेखर, हरवली म्हणजे ठेवली आहे मी. असेल इथेच. मी बघते आणि ड्रॉवर मध्ये असले पेपर्स तर देते तुम्हाला. बर. सापडले पेपर्स? नाही, बघतोय. बघते मी, बघते. बॉडीगार्ड, पटकन भूक लागलीये मला. पोटात कावळे ओरडतात. हो, 5 मिनिटं तुम्ही बसा तिथे, मी आलेच. नाही, मी बसत नाही. मी कांदा चिरून देतो तुला. नाही नाही नाही, मी सगळं करणार. तुम्ही काहीच करायची गरज मी नाही. करतो. साहेब तुम्ही काही करू नका. तुम्ही बसा ना तिथे. तुला हेल्प करायचं म्हणून नाही करत आहे. मला लवकर उपीट खायचंय. भूक लागलीये म्हणून करतोय. मला करू दे. नेत्रा, मी करतो. तू ते बघ. सावकाश.
तरी मी तुम्हाला सांगत होते ना, नका करू नका करू. तुम्ही माझं ना ऐकतच नाही. मीच मूर्ख आहे. मी कशाला करायला दिलं तुम्हाला? खूप जमतंय का? नेत्रा, रक्त सुद्धा नाही आलंय. झोंबेल कसं? तू किती काळजी करतेस नेत्रा? तुला माहितीये या सगळ्यात तू माझ्या आईपेक्षा वरचढ आहेस. आईपेक्षा वरचढ कोणीच नसतं. जिने आपल्याला जन्म दिला त्या आईची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. साहेब, एक सांगायचं होतं तुम्हाला. गो अहेड. होम करायला आवाज येणार आहेत. ओ बर. टोमॅटो पण कापायचं का? हो. नेत्रा, तुझ्या हातचं उपीट मी कधी खाऊ शकतो. इट्स वन ऑफ माय फेवरेट डिशेस. एवढा बारीक बस? हो साहेब, एक विचारू तुम्हाला. ममता मावशींचा आवडता पदार्थ कोणता होता? म्हणजे तुम्हाला माहित असेल ना त्यांचा आवडता पदार्थ कोणता होता? माहित नाही. प्रयत्न करून बघा ना, आठवेल. म्हणजे आबा म्हणाले की होम करताना आपल्याला आवडता पदार्थ बनवायचा आहे ममता मावशींचा, म्हणून. बाकी काही नाही. हे चॉप करून झालंय. उपीट झालं की मला आवाज दे, मी बाहेर आहे. वाच पुढे. हा पवित्र ग्रंथ देवीच्या सानिध्यातून काढण्याची ज्याची कल्पना असेल त्याचा देवी वध करेल. त्याचा मृत्यू अटळ. काय होतं काय तुला? रक्ताची उलटी. ताई, ताई, रुपाली, रुपाली, काय झालंय? नाही कसं? केवढी घाबरलीस तू? काही वाईट स्वप्न पाहिलंस का? स्वप्नच पाहिलं खूप. आणि काय पाहिलं स्वप्नात? नाही, नीट आठवत नाहीये. खूप घाबरायला झालंय. मी झोपते शेखर. भीती वाटते खूप. मी झोपते. तुला पाणी हवं? नाही, मी झोपते. पुढे काय लिहिलं असेल त्या ग्रंथात? काय रहस्य आहे या त्रिनयना देवीचं? काही करून कळायलाच हवंय मला. ये. पाणी.
एवढं टेन्शन काय झालंय काय? बायको अगं वाचा बसली की काय? बोल काहीतरी. मला स्वप्न पडलं अनिल की हा ग्रंथ वाचल्यामुळे जीव गेलाय माझा. असं मलाही काल स्वप्न पडलं. राजाध्यक्षांच्या बंगल्याचं नाव म्हात्रे निवास झाले. मस्करी वाटते तुम्हाला? बायको मला सांग, आपण आयुष्यभर इतकी पाप केली, आपलं मरण इतकं स्वस्त असेल? पण अनिल हा ग्रंथ अगं आपण आजपर्यंत इतके कांड केले, तेव्हा घाबरली नाहीस आणि आता ह्या ग्रंथाला घाबरते? अगं एवढं टेन्शन घेऊ नको. ऐक माझं, उगाच या टेन्शनने जीव जायचा. बोल बंटी, ताई कुठे आहेस? काय झालं? आपली ना वाट लागणार आहे. मरणार आहोत आपण. काय झालं? ती पळून गेली का पुन्हा? नाही नाही, पळाली नाहीये ती, पण ती ना खूपच विचित्र वागायला लागली. ती ना काही करते ताई. मला वाटत नाही ती ना ग्रंथ पुढे वाचू शकेल. ताई आपल्याला ना लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल, नाहीतर ना हेमा आपल्याला घेऊन मारणार. ताई ऐकतेस ना मी काय बोलतोय ते? मी करते काहीतरी. हां हां ठीक आहे. काय लिहिलंय काय त्या ग्रंथात? श्री त्रिनयना देवी महात्म्य. आपली सृष्टी विध्वंसातून निर्माण झालेली अनन्यसाधारण गोष्ट आहे. या सृष्टीचा निर्माता साक्षात शिव, तिची रचना करणारा ब्रह्मा आणि तिची जगरहाटी चालवणारा भगवान विष्णू, या 3 अलौकिक शक्तींचा अंश एकाच शक्तीच्या ठायी ठायी वसला आहे. ती देवी म्हणजे त्रिनयना देवी. या देवीची जन्मकथा मोठी विलक्षण. भगवान शिवाच्या तांडवात तुटलेले एक घुंगरू साक्षात ध्यानस्थ बसलेल्या ब्रह्माच्या चरणाशी त्याच्या कमलपुष्पात येऊन विसावले आणि मग शिवाचा दिव्य पदस्पर्श लाभलेल्या त्या घुंगराच्या तुकड्याला ब्रह्माचा हस्तस्पर्श झाला आणि मग भगवान विष्णूला विश्वाची प्रारंभिक जबाबदारी प्रदान करताना भगवान ब्रह्मांनी ते अर्पण केलं भगवान विष्णूंना. हे 3 पवित्र स्पर्श मिळताच त्या घुंगराला मिळाल्या 3 दिव्य अलौकिक शक्ती. जल, अग्नी, भूमी या पंचमहाभूतातील 3 महत्वाच्या शक्ती. आणि प्रत्येक शक्ती एक एक चक्षु बनून कार्यरत असल्याने या अलौकिक शक्तीला नाव पडले त्रिनयना.
अशा तऱ्हेने शिव ब्रह्मा आणि विष्णूच्या शक्तीचे अधिष्ठान लाभलेली ही त्रिनयना देवी घुंगरू स्वरूपात त्रेतायुगापर्यंत पडून होती. परंतु त्रेतायुगात अधमी राजा विरोचकची सत्ता असताना त्याचा अधमीपणा जेव्हा सीमा गाठू लागला, सत्तेसाठी त्याने आपल्याच विष्णुभक्त सुपुत्राचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या संरक्षणासाठी या शक्तीने देवीचे रूप घेऊन विरोचकाचा नायनाट केल्याची आख्यायिका आढळते. त्या काळी देवीचे भीषण स्वरूप पाहून सृष्टीत हाहाकार माजला. देवीचे उग्र स्वरूप काही शांत होईना. शेवटी ब्रह्मा विष्णू महेशने त्या उग्र विराट स्वरूपाला प्रत्येक युगात तू तुझ्या कुठल्याही स्त्री भक्ताच्या शरीरात अंशिक रूपाने वास्तव्य करशील असा आशीर्वाद दिला. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान, तिला देवी संकेत देत भविष्यात घडणाऱ्या घटना दिसतात तिला. आणि उग्र स्वरूप धारण केलेले हे स्वरूप शांत, नितळ आणि निर्मळ दिसू लागले. हे कसं आहे ना बायको, ते म्हणतात ना भाकड कथा का काय, ते तसं आहे. आणि मला नाही वाटत आपल्याला ह्याला काय घाबरण्यासारखं आहे. अनिल, मग ती हेमा असं का वागतीये? अगं 7.5ची बहीण ना ती, थोडे तरी गुण असणारच तिच्यात. मला वाटतं ती आपल्याला गंडवते आणि ही नेत्रा तुझ्यासोबत माइंड गेम खेळते. माझं ऐक, आज आपण हे पुस्तक पुढचं वाचून घेऊ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या मनातली ही भीती काढून टाक. ती नेत्राच काय, ती त्रिनयना देवी जरी उद्या उभी राहिली ना तरी आपल्या दोघांचं काहीही वाकडं करू शकत नाही. देवी आई, माफ कर मला. मी काल खोटं बोलले अद्वैत साहेबांशी. उद्या शांत करताना ममता मावशींचा आवडता पदार्थ लागेल असं सांगितलं मी त्यांना. पण तुला माझा हेतू ठाऊक आहे ना. ममता मावशी आता या जगात नाही आहेत, पण तरी या मायलेकरांना मनाने तरी एकत्र आणायचं आहे मला. मी हे सगळं करते कारण कुठल्या ना कुठल्या मार्गाने अद्वैत साहेब किमान ममता मावशींचा विचार तरी करते. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. अरे तुझीच वाट बघतोय, ऑफिसला पोचायचं वेळेत. हो निघूयात. आई कुठे पण? ती गेली योगा क्लासला. योगा क्लासला? तिला सध्या गरज आहे त्याची. अपसेट असते ती. अरे रात्री झोपत सुद्धा नाही. चला अद्वैत, तुला काही हवंय का? तिकडे काय बघतोस? बाबा हे ममता राजाध्यक्षाचा आवडता पदार्थ कुठला? ममताला काय आवडायचं? काहीतरी आवडत असेलच ना तिला. ऍक्च्युली उद्या शांत आहे तेव्हा लागेल कदाचित म्हणून विचारतोय. ममताला काय आवडायचं? कार्यकरचा फोन घ्यायला लागेल. हा बोल कार्यकर. हो मी आणि अद्वैत निघालोय, पोहोचतो तासाभरात. आलोच. लेट होतोय, निघूया. हो चला निघूयात.